राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपलं कुलदैवत असणाऱ्या लक्ष्मी नरसिंहपूर येथे येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील दाखल झाले आहेत। आपल्या बरोबर हर्षवर्धन पाटील भाऊ आहेत। भाऊ, काय सांगाल? थोड्याच वेळात मुख्यमंत्री दर्शनासाठी येत आहेत, काय भावना आहे? चांगली गोष्ट आहे। आज त्यांचं हे कुलदैवत आहे, ते आज दर्शनासाठी येत आहेत। योगायोगाने आम्ही पण इथंच होतो। ते येणारे म्हणल्यानंतर राज्याचे प्रमुख जर आपल्या मतदारसंघामध्ये येत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत करावं। ते राज्याचे प्रमुख आहेत आणि म्हणून आज आम्ही सर्वजण इथं आलेलो आहेत। मला असं वाटतं उद्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे। आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात आहे। त्या पूर्वसंध्येला आज ते इथं येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि निश्चितच लक्ष्मी नरसिंहांनी या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखसमाधान, शांती आणि प्रगती व्हावी एवढीच मागणी आज आम्ही लक्ष्मीचरणीच्या या ठिकाणी केलेली आहे। भाऊ, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सरकारच्या वतीने कर्जमाफी शेतकऱ्यांची होईल असं वेळोवेळी सांगितलं होतं, अगदी जाहीरनाम्यात देखील सांगितलं होतं। परंतु काल महायुतीतीलच घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी काल सभेत सांगितले की 31 पर्यंत तुम्ही शेतकऱ्यांनी कर्ज भरा। एक प्रकारे आता कर्जमाफी देणे शक्य नाही असे एक काल सांगितलेलं आहे, कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचं वक्तव्य आपण करतो किंवा ज्या गोष्टी आपण जनतेकरता नमूद करतो आणि त्या मुद्द्यावर आपण निवडणुकीला सामोरे जातो। निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर ज्या पक्षानं जो जाहीरनामा केला असेल निवडणुकीच्या निमित्तानं, त्या पद्धतीनं त्या पक्षाचे सगळे लहानपासून मोठे नेते निवडणुकीमध्ये भाषणं करतात, लोकांना आश्वासित करतात की आमचा हा जाहीरनामा आहे। जाहीरनामा प्रकाशित होतो, त्याची एक प्रेस कॉन्फरन्स होती, त्यानंतर जाहीरनाम्याच्या कॉपीज काढल्या जातात, त्या लोकांना वाटल्या जातात, मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये त्याच्या जाहिराती दिल्या जातात। तर मला असं वाटतं की ज्या जाहीरनाम्याच्या जोरावर जनतेनं महायुती सरकारला इतकं भरभरून यश दिलेलं आहे, तर आमची एवढीच लक्ष्मीचरणी प्रार्थना आहे की त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण नमूद केल्या होत्या त्या गोष्टीची अंमलबजावणी आता आपण सत्तेत आलेला आहे, 2/3पेक्षा अधिक बहुमत आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते करावं। हे तुम्ही सांगितलेलं आहे, हे काही जनतेने मागितलं नव्हतं, हे तुम्ही सांगितलेलं आहे, त्याची पूर्तता करावी एवढीच म्हणणं आहे आमचं। आपण मंत्रिमंडळात अनेक दिवसांपासून काम करता, अगदी संसदीय कार्यमंत्री देखील आपण काम केलेलं आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं झालं, त्यामध्ये कुठेतरी अनेक प्रश्न, राज्यातील वेगवेगळे प्रश्न किंवा मुद्दे जे कुठेतरी लोकांच्या मधून बाहेर आले, कुठेतरी अर्थसंकल्पातील जे लोकांना फायदेशीर विषय होते कुठेतरी ते बाजूला राहिले वाटते का विरोधक त्यामध्ये कमी पडले? नाही, आता ठीक आहे, मी तर काही सभागृहातला सदस्य नाही, आता न खालच्या सभागृहातला नाही न वरच्या सभागृहातला नाही, पण साधारणतः जी घटना लिहिली गेलेली आहे किंवा जी प्रथा परंपरा आहे त्यानुसार अधिवेशन हे राज्याच्या जनतेकरता असतं आणि अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या विषयावरती चर्चा होणं गरजेचं असतं, कारण ते सगळ्या जनतेचा आवाज त्या सभागृहामध्ये आपण उठवू शकतो, ह्यासाठी हे अधिवेशन असतं। आणि मग शासकीय कामकाज असतं, तर शासकीय कामकाज तर त्याच्या नियमाप्रमाणे होतच असतं, परंतु जे ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न सभागृहामध्ये मला वाटतं मांडले गेले, पण समाजाची किंवा जनतेची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे कदाचित त्या गोष्टी घडलेल्या नसाव्यात आणि अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेचा जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नावर साधारणतः चर्चा होणं, त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना होणं हे काही मला फार दिसत नाही। त्यामुळे अपेक्षा अशी करूया की अधिवेशनमध्ये सरकारमध्ये ठरलेले सत्ताधारी असतात, विरोधी पक्ष असतात, शेवटी हे दोन्हीही घटक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत। विरोधी पक्ष पण जनतेचा प्रतिनिधी आहे आणि सत्तेमधली लोक सुद्धा जनतेचे प्रतिनिधी आहेत। तर मला असं वाटतं की अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका ह्या सभागृहाच्या माध्यमातून व्हावी, ही खरं अधिवेशनाच्या पाठीमागची संकल्पना आहे। आता ती होत नाही हे दुर्दैव आहे। नक्कीच हे होते माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील दाखल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।